गृहमंत्री कायदा तोडून का? सर 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 मी आपल्याला गृहमंत्री मला परवानगी, आम्हाला परवानगी आहे का नाही? आम्हाला परवानगी आहे. पहिले साहेब तुम्हाला हात जोडतो साहेब तुम्हाला हात जोडतो. हे ऑब्झर्व्हरची परवानगी आहे. बरोबर आहे सर. मी मग या परवानगीला काही अर्थ नाही का? सर मी आपल्याला काय सांगतो, चला चला माननीय या हे तो थांबा 1 मिनिट यांना सांगू द्या मला. ऑब्झर्व्हरची परवानगी आहे, ऑब्झर्व्हरची परवानगी आहे. हे मैदान 23-24ला निवडणूक आयोगाने आम्हाला ही परवानगी या मैदानाची दिलेली आहे. परंतु पोलीस लोक शहाची सभा, अमित शहाजीची सभा बगर परवानगीची इथं घेतो म्हणतात. बगर परवानगीची अमित शहाच्या त्यांची सभा व्हावं याच्यासाठी आमची काही अडचण नाही आहे, पण परवानगी नाही आहे. आता कायद्यापेक्षा माणसं मोठे नाही, पण हे शिंदे साहेब म्हणते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बगर परवानगीचं हे ग्राउंड आम्हाला त्याला द्यावं लागतं. मग परवानगीच्या प्रोसेस ठेवल्या कशाले? तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ता झेंडा घेऊनच आले पाहिजे. सर मी आपल्याला सांगतो, आपल्याला दाखवतो. आपण या माझ्याबरोबर. 8-10 लोक आपल्याला प्रॉपर तयारी काय आहे, सुरक्षेचं काय आहे दाखवतो. अरे परवानगी आमच्याजवळ आहे ना शिंदे साहेब. अरे बाबा पार्टीचे लोक वागू ना. पार्टीचा झेंडा लावा, पार्टीचा झेंडा, पार्टीचा झेंडा लावा. तुम्ही पार्टीचा झेंडा लावा, पार्टी का झेंडा लगाओ. कानून को तोड़ो, तुम कानून को तोड़ो. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानामध्ये बच्चू कडू यांनी 24 तारखेसाठी बुक करून त्याचे पैसे भरले, पण याच मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे आणि अमित शहा यांच्या सभेसाठी पूर्ण जय्यत तयारी सुरू आहे. आणि परवानगी जर आम्हाला दिलेली आहे तर इथे अमित शहांची सभा कशी काय असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला. आणि याच मैदानाची पाहणी करण्यासाठी बच्चू कडू स्वतः पोहोचलेले आहेत. आणि याच दरम्यान पोलिसांनी सर्व गेट बंद केलेले असून पोलीस आणि बच्चू कडू यांच्यामध्ये या सगळ्यावरून काहीसा वाद देखील झालेला होता. आणि त्यानंतर आता या सभेसाठी आपल्याला जर परवानगी आहे तर मग इतरांना परवानगी कशी काय दिली जाते असा सवाल आता यानंतर उपस्थित करण्यात आला. त्यामुळे ते काहीसं तणावाचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे. बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये हा सगळा वाद निर्माण झालेला आहे. बच्चू कडू यांनी पोलिसांवर देखील आरोप करताना तुम्ही पार्टीचे कार्यकर्ते आहात असा थेट गंभीर आरोप देखील केलेला आहे. आमच्याकडे आहे शिंदे साहेब पडतो तुमच्या. परवानगी आहे, आपली परवानगी आहे, मी मान्य करतो सर. परवानगी मला बोलू द्या. परवानगी कोणाची आहे? सर आपली परवानगी कोणाची आहे? सर सदर परवानगी कोणाची आहे? सर आपली परवानगी आतापर्यंत होती, परंतु आता काय झालेलं आहे, माझं परवानगी रद्द कशी झाली? सर माझं परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? माननीय गृहमंत्री परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? सर आपण परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? सर परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? सर आपण मला कोणाच्या अधिकारात रद्द केले? सर ते तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे का? नाही सर. कायदा तुमचा, कायदा तुम्हाला मान्य नाही का? आम्ही कायदा मान्य नाही का? सर कायदा पाय लागू का तुमच्या? पाय लागू? मी पाय लागू का? नाही साहेब अजिबात नाही. हे परवानगी आहे, हे रद्द झाली तर पत्र दाखवा. आपण साहेब लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही अधिकारी आहे. तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही. आम्हाला कायदा शिकू नका. कायदा तुम्ही तोडत आहे. तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहे. तुम्ही कायदा पायदळी आचारसंहितेचा भंग तुम्ही करत आहे. 1-2 मिनिट तुम्ही करत आहे. तुम्ही आपण साहेब शांत व्हा. मी आपल्याला समजावून सांगतो. आपण जरा शांत व्हा. काय शांत व्हायचं? मी समजावून धुंगावर जाता. तुम्ही कायदा तोडत आहे. पायदळी गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला? आपण अमित शहा हे सांगता का कायदा तोडायचं काम? शांत व्हा. अमित शहा सांगता का कायदा तोडा म्हणून? अरे अमित शहाजी सांगतं का कायदा तोडायचा? सर आपण अनेक वेळा यापूर्वी भेटलेलो आहोत. आपण यापूर्वी आंदोलनामध्ये मुंबईमध्ये आपण एकत्र भेटलेलो आहोत. साहेब हे परवानगी आहे का नाही? साहेब वाचा ना परवानगी. सर आपण 2 मिनिट परवानगी वाचा ना साहेब. माझं आपल्याला विनंती आहे, कायदा आपण जरा 5 मिनिटं शांत व्हा. कायदा तोडताय तुम्ही. कायदा तोडताना
मी आपल्याला काय सांगतो आम्हाला ते ऐका, परवानगी सर. भेटली का नाही भेटली? सर आपल्याला परवानगी भेटलेली आहे, परंतु आता काय पाणी घ्या आपण साहेब पाणी नाही, पाणी घ्या, जरा शांत व्हा भाऊ. तुम्ही परवानगी भेटली ना आम्हाला? भाऊ मग आपण परवानगी भेटताना आम्हाला युकार येत नाही. मी काय सांगतो ते हा, आपण येत नाही. ऐकून घ्या भाऊ. कोणाचा दंड आहे? कोणाचाही दंड नाही कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब, नाही, साहेब. ऐकून आपण मला बोलू द्या. तुम्ही ऐकून घ्या. कायदा मी संविधान सांगतो पायदळी आपल्याला. तुळताय तुम्ही. साहेब तुम्ही भाऊ, संविधान आचारसंहिता भंग तुम्ही करताय भाऊ, साहेब. ऐकून घ्या. लहाण्याचं काहीच राहिलं हे नाही काय आहे इथं. ते सुरक्षा लहान माणसाचं काहीच राहिलं नाही. भाऊ ऐकून सुरक्षा घ्या. त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या. भाऊ, सुरक्षा एका- त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्ते म्हणून का भाऊ, बोलता? 24 तासाच्या आतमध्ये तुम्ही माननीय- बीजेपीचे कार्यकर्ते म्हणा ना आम्हाला, ते विनंती करण ना. भाऊ माझं म्हणणं ऐकून घ्या. 24 तासाच्या आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था माननीय गृहमंत्र्यांच्या मग कार्यक्रमासाठी त्यांची सभा घेणं अनिवार्य आहे. आता आमची नाही का दादा? सभा दादा आहे, आम्ही भाऊ. उभा आहे ना दादा. भाऊ सभा दादा आहे. आम्ही उभा आहे ना. आम्ही परवानगी घेतलीच ना मान्य आहे, रितसर. 18 मान्य आहे, तारखेला दादा. अर्ज टाकून रितसर परवानगी घेतली ना दादा आम्ही. मान्य आहे. त्यांची सभा होणं जसे अनिवार्य आहे दादा. आमची आहे हो शिंदे साहेब. कायदा भाऊ, नका तोडू भाऊ, हो. आम्ही कायदा किती तोडत बदली नाही. होऊन हो तुमची फक्त नाही भाऊ. एका बदलीसाठी कायदा तोडता हो तुम्ही. बदली हा विषय नाही का भाऊ. का का असं करता हो? बदली हा पाया- विषय पाया नाही पडा रे भाऊ. सगळे. नाही, 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 बाबा. पाया नाही, पडा. नाही. कायदा तोडतो ना. लोकप्रतिनिधी म्हणून पाया आम्ही पडतो आपला ना आम्ही आदर तुमचा. करतो भाऊ. आदर करता. आदर करता. आपण परवानगी लोकप्रतिनिधी असून येऊ देत नाही तुम्ही. भाऊ आदर करता. भाऊ आपण लोकप्रतिनिधी रंगबाजी आहे तुमची, रंगबाजी. फक्त भाजपचे झेंडे घ्या तुम्ही राहिलेले. भाऊ भाऊ तुम्ही भाजपचे झेंडे घ्या फक्त आता. शांत व्हा भाऊ, शांत व्हा. हे सगळं काय आहे सुरक्षेच्या कारणास्तव आहे. यात कुठलाही राजकीय कोणताही उद्देश नाही. परवानगी नका. अरे परवानगी नसताना सभा कशी घेता बे बाबा? आपण 2 मिनिटं शांत व्हा भाऊ. परवानगी नसताना सभा कशी घेता? भाऊ आपण शांत व्हा. आपण इथंच फार- बसू. चला इथंच बसू. तेव्हा मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू हे आक्रमक झालेले आहेत आणि यानंतर आता अमित शहांच्या सभेसाठी इथे परवानगी कशी काय दिली? जर आम्हाला आधी परवानगी इथे देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता बच्चू कडू यांनी मैदानावरच ठिय्या मांडण्याचा निर्णय घेतलेला आहे. पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यानंतर आता बच्चू कडू यांनी मात्र आपला जो आक्रमक पवित्रा आहे तो कायम ठेवलेला आहे. तुम्ही कायदा मोडत आहात, तुम्ही पोलीस नसून भाजपचे कार्यकर्ते आहात असा गंभीर आरोप देखील यावेळेला बच्चू कडू यांनी पोलिसांवर केलेला आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी काय नेमका तोडगा निघतो, काय नेमका सुवर्णमध्य निघतो हे पाहणं महत्वाचं आहे. फसून राहिले हे लोक बगर परवानगीच्या बंडलबाजी करून देशाच्या राहिले. गृहमंत्र्यांचं फसून राहिले. या अमरावती नगरीत आमचं स्वागतच आहे. पण गृहमंत्री कायदा तोडून जर सभा घेत असन तर आता काही शिल्लक नाही राहिलं. गृहमंत्र्यांची दिशाभूल करून राहिले भाऊ. आणि गृहमंत्र्याची दिशाभूल करत आहे. कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं वागत आहे. ही परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा? परवानगी दाखवा. अमित शहा साहेबांची परवानगी दाखवा ना. भाऊ, दाखवा असं ना. आहे की आपली परवानगी ते प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलीसच्या सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत. आम्ही तसं पत्र रद्द दिलंय. करत त्यांनी आहे. ते करत आहे. करत म्हणजे आहे. परवानगी न भेटता स्टेज सुरू आहे. काय वा 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 टाळ्या वाजवा रे सगळे. वा 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 आपल्याला सांगतो भाऊ वा 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 ऐकून म्हणायला घ्या. लागेल. माननीय तुम्हाला परवानगी आहे का? परवानगी रद्द करा. तुमची हे बघा. तुम्ही तुमच्या तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला? भाऊ, मी आपल्याला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा? आम्हाला पार्टी तुमच्या हा मुद्दा नाही भाऊ. नाही नाही तुम्ही हे आम्हाला हा प्रश्न भाजप सोबत आम्ही बोललो. तुम्ही कसे बोलताय? तुम्ही कसे बोलताय? 24 तास गृहमंत्र्याची सर्व सुरक्षा उद्या इथं या निवडणूक सुरक्षेची आयोगामध्ये सुरुवात. विषय नाही आहे. त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं आहे तिथं घ्यावं. तिथं घ्यावं. भाऊ, आधी तो त्यांचा तयारी विषय आहे आहे. आणि त्या सुरक्षा पार्टीचा विषय आहे. त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता? हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय. माननीय उमेदवार म्हणून गृहमंत्र्यांना इक्वल आहोत सुद्धा मोठ्या प्रमाणावर
सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी. म्हणजे मग आमची परवानगी चुल्यात गेली. तसं नाही झालं. आमच्या परवानगीला तसं नाहीये काही भाऊ. परवानगीचा टेबल ठेवला कशाला? परवानगीचा टेबल ठेवला कशाला तुम्ही? भाऊ आम्हाला परवानगी भेटली ना साहेब, वाचा ना हे, भाऊ, मी वाचले ते. वाचा ना परवानगी. भाऊ, मी हे ते. परवानगी नाही का? परवानगी आहे ना. मग आमची परवानगी असताना आम्हाला येऊ का नाही देत? माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगीची गरज नाही. नाही परवानगी असं म्हणा, हो, असं म्हणा, असं मी म्हणा. असं बोलणार नाही भाऊ. असं परवानगीची त्यांना गरज नाही. अनेक वा, 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 प्रकारच्या वा. एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात. म्हणजे परवानगीची गरज नाही असं म्हणा ना. असतात. म्हणजे ते उमेद त्यांना कायदा लागू नये असं मी म्हणा. असं म्हणणार नाही. परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे, त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभा करणे असं बोला हो. त्यांनी परवानगी असताना तुम्हाला स्टेज उभं तर केलेलं आहे. आमदारकीची तिकीट भेटू शकते, काय हरकत आहे असं बोलायला? गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेलं आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या कुठे वेळात परवानगी कुठे आहे? आहे ना त्यांच्याकडे परवानगी. आपल्याला ते पत्र देतील. मी बीजेपीचं आपल्याला तुम्ही ते थांबा. दाखव. तुम्ही त्यांची परवानगी इथं आपण- तू आम्हाला सांगताय? तुम्ही दादा, बीजेपीचे कार्यकर्ते आहे का? त्यांना 21 तुम्ही आणि- बीजेपीचे कार्यकर्ते आहे भाऊ का? नाही. आम्ही तुम्ही कोणाचेही त्यांची कार्यकर्ते परवानगी नाही. तुम्हाला कशी माहित? आम्ही 21 त्यांची आणि परवानगी 22 ला- तुम्हाला कशी माहित? भाऊ 21 त्यांची आणि परवानगी, 22 हे ला परवानगी कोणी दिली? हे अथॉरिटीने दिलेली आहे आपल्याला. मग हे परवानगी, दोन परवानगी एका जागेच्या दिल्या का? एका जागेच्या दोन नाही दिल्या, दोन वेगवेगळ्या तारखांना परवानग्या दिलेल्या आहेत. 21 हा. आणि 22 ला त्यांची परवानगी होती. हा. 23 आणि 24 ला आपल्याला परवानगी दिली होती, परंतु आता त्याच्यावर निर्णय चालू आहे भाऊ. सुरक्षेच्या कारणास्तव. वा 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 वा, बढिया बढिया. शिंदे साहेब, शपथ तोडून टाका. तुम्ही घेतलेली शपथ निपक्ष निस्वार्थ ऐकून घ्या. बिलकुल तोडून टाका. बिलकुल भाऊ, ऐकून तोडून घ्या. टाका. आम्ही तुम्ही. वा 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 वा. आम्ही इथं माननीय वा रे वा वा. गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव. अहो, सुरक्षा म्हणजे इथं परवानगी शिवाय सभा कशी घेता हे तुम्हाला विचारतोय. सुरक्षा घ्यायची असेल तर दुसऱ्या इकडे सभा घ्या. आम्हाला इथं परवानगी भेटली, आम्ही सगळ्या कार्यकर्त्याला संदेश दिलेला आहे आणि सुरक्षेचं नाव काढून कायदा मोडत आहे तुम्ही गृहमंत्र्याच्या सभेचा. गृहमंत्रीच खुद याच्यात आरोपी करत आहे का तुम्ही? नाही, आम्ही कुणालाही आरोपी करत नाही, काही करत नाही. बगर परवानगीची सभा गृहमंत्र्याला अलाउड आहे का? बघा आता याच्यावर ते येतील ना. मी आपल्याला दाखवतो की फोनवर आपण बोलून घ्या माननीय यारो साहेबांशी. मी कशाला बोलणार आहे? माझी परवानगी आहे, माझी परवानगी आहे. मी कशाला बोलू? तुम्ही काय करा, दुपट्टा घालून या, मग आपण चर्चा करू. भाजपचा दुपट्टा घाला ना, मजा येईल त्याच्यात. असं काय, मी कोणत्याही पक्षाचा किंवा हाँ पार्टीचा हाँ हाँ, क्या बात है, कितनी झूठी बात कर रहे हो आप, कारणास्तव या ठिकाणी कितनी आहोत. झूठी बात कर रहे हो आप, कितनी झूठी बात कर रहे हो. भाजपचा दुपट्टा घालून घ्या बस, बढिया. काय वाजव रे भाजप? काय समजावून सांगतो ते हेच मुद्दा आहे. आम्हाला आम्हाला परवानगी असताना आम्हाला समजून सांगता, आम्हाला परवानगी असताना आम्हाला समजून सांगताय. त्यांना समजून सांगायला पाहिजे, त्यांनी परवानगी घेतली नाही. 22-23 ची परवानगी आम्हाला आहे, समजून आम्हाला सांगता राव. आम्ही पेंडॉल आणतो. आमच्या घरात आम्हालाच तुम्ही सांगता घरात नको करू म्हणून. वा 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 वा, असं काय काय कायद्याचे पंडित आहो तुम्ही, काय कायद्याचे सेवकार आहो तुम्ही. काही राहिलं का देशात शिल्लक? आता काही राहिलं वाटते तुम्हाला स्वतःला? तर काही वाटते का भाऊ जे का आपण आहे हे ते चुकीचं करतो सुरक्षेच्या म्हणून? कारणास्तव आहे. तुम्हाला वाटते का थोडंसं चुकीचं करतो म्हणून आपण? नाही, मी करतोय ते सुरक्षेच्या कारणास्तव करतोय. आपण पण त्यामध्ये दादा, सामंजस्याची भूमिका घ्यावी. आपण हो, हे जबाबदार काय लोकप्रतिनिधी आहात. म्हणते, सुरक्षेच्या कारणानं आम्ही शहाजींना परवानगीची गरज नाही आहे. नाही असं नाही हा, म्हणत. असंच म्हणायचंय, असं नाही म्हणत. असंच म्हणायचंय, असंच म्हटलं तुम्ही, असंच म्हटलं. आता कायदा नाही राहिला नाही, साहेब. असं नाही म्हणते. वा वा, तुम्ही दुपट्टा घाला, असं मी काहीही म्हणतो. तुम्ही दुपट्टा घाला. बरं, ठीक आहे. आपण घाला दुपट्टा. मी आपल्याला काय सांगतो नाही, नाही, दुपट्टा. सुरक्षा आम्हाला नका देऊ तुम्ही. शांत आम्हाला सुरक्षा नका आपण देऊ. लोकप्रतिनिधी आहात. नाही आपली नाही, सुरक्षा ही सुद्धा आमची लोकप्रतिनिधी जबाबदारी आहे. तुम्हाला आम्ही लहान आहे का नाही? नाही, लहान आमचा मोठं काय दबाव नाही. नाही आहे. भाऊ, आमच्याजवळ आपण सत्ता पण नाही आहे. लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही सत्ताचे मी गुलाम झालेले सर्वात आहे. सुरुवातीला सांगितलं एवढी भाऊ, लाचारी, एवढी लाचारी राव, एवढी लाचारी असते का? आपण- आमच्याजवळ परवानगी असताना तुम्ही एवढी लाचारी करताय. आपण बघा भाऊ, तुम्हाला वाटते का हो आपण वर्दीचं आपण- थोडं तरी कायद्याचं आपण- पालन करतो का? आपण थोडे लोक शांत म्हणते मग व्हा. कायदा हातात घेतला, तुम्हीच तर कायदा तुडवला हो पाहिजे. नाही, आम्ही कायदा तुडवत तुम्हीच नाही. कायदा आम्ही सुरक्षेच्या पाय- ठिकाणी या पाय- ठिकाणी आहोत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परवानगीची गरज नसते का हो शिंदे? नाही ना, परवानगीची गरज आहे. मग कसं तेच ते लावून आले. सुरक्षेच्या काळजी घ्यायची सभा अनिवार्य आहे का? सुरक्षा महत्वाची आहे साहेब.
त्यांच्यासाठी राजकारण महत्वाचं आहे, सुरक्षा महत्वाची नाही. आणि त्यांचं राजकारण तुम्ही चांगलं करावं म्हणून सुरक्षेचं नाव घालून आम्हाला दबाव मंत्री महोदय येणार असतील तर 24 तास आधी सगळं ते सिक्युअर्ड करावं लागतं. कोणी गृहमंत्री नाही आहे, गृहमंत्री नाही, निवडणुकीत कोणी गृहमंत्री त्यांना मोठ्या प्रमाणावर जे काय आहे सुरक्षा एजन्सीज कडून म्हणजे कायदा तोडवायचा आहे असं म्हणा. कायदा तोडायचा असं नाही, त्यांना ते जेल स्पेशल आणि हे परवानगी आहे का नाही धोका आहे साहेब? वेगवेगळ्या- हे 23-24 ची परवानगी आहे का नाही? आहे ना, मी कुठे नाही म्हणलं भाऊ. मग आमची परवानगी असताना सुरक्षेच्या नावानं आम्हालाच डावलत का नाही तुम्ही? डावलत नाहीये भाऊ आम्ही. वा वा वा. आपल्याला डावलत नाही. एवढं मोठं आम्ही आमचा मेसेज त्यांना दिलेला आहे. काय आहे तो. आपल्याला डावलण्याचा आम्ही कोण अधिकार ठेवणार? आम्ही नाही अधिकार. वा वा. आपल्याला डावलणार नाही आम्ही. लेकिन कल बहुत आम्ही अच्छा आधी- रहेगा. उद्या ना आम्ही निवडणूक सोडून देऊ आता, आम्ही इथेच भाऊ- उपोषणाला बसू. आम्ही भाऊ उद्या मराठा आज मरून आपण लोकप्रतिनिधी आहात, समंजस तुमची आहात. रंगबाजी चालणार नाही. तुम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करताय. आपल्याला भाऊ वा वा. अनुभव आहे, आपल्याला माहिती आहे सुरक्षा तुम्ही- काय आहे, काय तुम्ही राव शिंदे साहेब आपण अनेक वेळा मुंबईत भाऊ भेटलेलो आहोत वेगवेगळ्या मुंबईत आंदोलनांमध्ये. भेटून काय करता इथं बाबा? नागपूरला पण भेटलेलो तेव्हा आहोत. तुम्ही निपक्ष होते, आता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले तुम्ही. ऐकून घ्या, पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले, आता शांत झालेले आहात. समंजस पक्षाचे भूमिका कार्यकर्ते म्हणून आले घेण्यासाठी. ना. आम्ही फक्त सुरक्षेच्या कारणास्तव आलेलो तुम्ही आहोत. तुम्ही सांगा, सुरक्षेच्या कारणानं एखाद्या उमेदवाराची परवानगी भेटल्यावर ती परवानगी रद्द करता येते कसं आहे? आता ते त्यांचा अधिकार आहे, आम्ही कळवलंय भाऊ. सुरक्षेच्या आम्ही भाऊ, आम्ही जे काही परिस्थिती आहे त्यांना इथली ती परवानगी त्यांना नाही आहे, कळवलंय. काय नाही. उद्या असं होईल, एखाद्या रिप्लेसमेंट सारखं चालतं दुकान आहे, तिला आवडलं का बा आम्हाला नाही आवडलं, आता आम्हाला हे पाहिजे. सुरक्षेच्या कारणास्तव मस्त. दुकानावर ताबा करा. मला वाटलं नाही राव, तुमचं नाव गणेश शिंदे आहे, म्हटलं जबरदस्त माणूस असं. तुम्ही तर सुरक्षेच्या नावानं मतदान नको करू. तुम्ही घेऊन घ्या ना उद्याची सभा घेऊन घ्या साहेब. शिंदे साहेब उद्याची सभा घेऊन घ्या तुम्ही. दुपट्टा घालून घ्या, आले मस्त जमून टाका. बढ़िया. सलाम है तुमको कायदा न पाळने के लिए. सलाम है. पैसे किसे दिले का काय म्हटलं का? आम्ही सुरक्षेच्या कारणास्तव काम करत आहोत. बाकी काय अहो दादा, मी मराठीत बोलतोय. सुरक्षेच्या कारणानं कायदा मोडता का तुम्ही? कायदा नाही मोडत. तुम्ही आता तुम्ही म्हणाल सुरक्षा आहे, बच्चू भाऊ तुमचं घर खाली करा. अत्यंत शांतपणे समजावून सांगतो. साहेब दादा ऐका, सुरक्षेच्या नावानं मला घर खाली करा का? बघा, मी आपल्याला काय सांगतो, माझं काय खाली म्हणणं, नाही माझं काय करणार म्हणणं, आपलं एकदा घर. ऐका तर खरी. सुरक्षेच्या नावानं माझं घर खाली करा का तुम्ही? हो, हे आपलं आम्हाला घर घेतलेली नाही परवानगी. खाली करणार. काय राव जेव्हा तुम्ही किती खोटे बोलता हो. माननीय गृहमंत्र्यांच्या भाऊ, सभेच्या याचं 24 तास आधी सगळा एरिया सॅनिटाईज. सुरक्षा त्याला सांगायला पाहिजे. ते ना मैदान बदला. एकच मैदान आहे का अमरावतीत? एकच मैदान आहे. काय मस्त पॉलिसी आहे हो तुमची. मीडिया गिडिया लोकांना सांगायला आम्ही ते सुरक्षेच्या मुळे आम्ही असं करतो. म्हणजे आमची परवानगीला महत्व नाही आहे. ते असं आहे, शहाजी गृहमंत्री आहे, सुरक्षामुळे तुमची दिलेली परवानगी आम्हाला रद्द करावं लागतं, कारण आमची बदली गिदली होऊन जाईल साहेब. वाटत नाही ना. बरं आहे, मग आमच्या घरातही घुस जा ना उद्या. सुरक्षा वांधा नाही का? ठीक आहे. मला वांधा येईल. आमचं घर झालं आता हे 23-24. आमच्या घरात घुसता साहेब तुम्ही. वा वा. फक्त दुपट्टा राहिला टाकाचा भाऊ, बाकी सगळं तुमचं जमलं. सगळं व्यवस्थित करून घेतलं तुम्ही. दुपट्टा टाकून घ्या. वर्दीवाल्यांना असं शोभत नाही हो. थू करून टाकलं तुम्ही. तुमच्या वर्दीची वर्दीची किंमत करतो आम्ही तुमच्या. सुरक्षिततेच्या कारणास्तव दुसऱ्या मैदानावर तुमची फिजिबल नाही आहे सभा. ऑनलाईन संबोधित करू शकता, टीव्हीवर देऊ शकता तुम्ही. संबोधन करणं, लोकांना भेटीत धरणं हे काम नव्हतं तुमचं. तुमचं काम काय होतं? त्यांना रिपोर्टिंग करणं की मैदान ऑलरेडी बुक आहे. सुरक्षा एवढी महत्वाची आहे तर सभा नका घेऊ म्हणा. जसं म्हणता नाहीत का साहेब तुम्हाला? त्यांना काही म्हणू नका तुम्ही. आम्ही बदली घेतली होऊन नाही नाही. अरे नाही, वा, नाही, असं म्हणू नका त्यांची तुम्ही. दिशाभूल केली ना असं तुम्ही. म्हटलं पाटील साहेब, वांधावून मंत्र्यांची दिशाभूल वांधावून केली. तुमचा. भाऊ, सुरक्षेच्या तुमचा दृष्टीने वांधा- सर्व आस्पेक्ट्स आम्ही कळवलेले नाही, आहेत. तुमचा आम्ही वांधा- कायदेशीर एजन्सी आहोत. तुम्ही त्याच्यामध्ये त्यांना न काय करायचं सांगता ते तुम्ही कळवलेलं आहे. आमची परवानगी असताना आम्हाला एवढं साहेब तुम्ही. आमची परवानगी असताना तुम्ही आम्हाला नाही जवळ द्या तुम्ही साहेब. हा, कशी मस्त वर्दी आहो तुमची. वा वा वा, बढ़िया. शिंदे साहेब मानना पडेगा आपको. वर्दीवाला आदमी ऐसा होना. तुम्ही ह्या वर्दीची इज्जत घालता हो. नाही, आम्ही काही इज्जत नाही. बिलकुल लई मान आहे हो सामान्य माणसं. आहे, आहे. आम्ही पण सामान्यच आहोत. सामान्य घरातच तुम्ही. पुढे आलेले आहोत. हा, आमच्या हा, घरात घरातले आम्ही- नॉन पोलीसचे आहे ना, त्यांना जर ही ट्रीटमेंट भेटली काय वाटन तुम्हाला? हा? तुमची आता पोलीस तुम्ही उभे स्टेशनमध्ये न्याय असते, भेटतो. तुम्ही उभे असते, परवानगी भेटली असतील. आम्ही बच्चू भाऊ- राजकारणी नाही, त्याच्यावर आम्ही काही नाही, comment उभे राहा ना. नाही. आता चांगली तिकीट भेटते तुम्हाला. आम्ही आता हे राजकारणी कॅसेट नाही जाते मस्त. एक आमदारकी आम्ही घेऊन जा. राजकारणी नाही भाऊ. आम्ही त्याच्यावर घ्या आमदारकी घ्या बीजेपीची. मस्त जमते तुमचं. बढिया. वा 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 वा, बढिया. आमची परवानगी असताना राहा.